शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. संपूर्ण परिस्थिती शिंदेंना सांगणार असल्याची माहिती धंगेकरांनी दिली. काल मोहोळांना जैन बांधवांनी हाकलून लावलं. थोडी लाज असेल तर त्यांनी सोमवारपर्यंत गैरव्यवहार रद्द करावा अशी मागणी देखील धंगेकरांनी केली. मुख्यमंत्री जैन समाजाला न्याय देतील अशी अपेक्षा धंगेकरांनी यावेळी व्यक्त केली. माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी थेट पंतप्रधान अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या संदर्भात मोहोळ यांची तक्रार देखील केलेली आहे. काय नक्की ते पत्रात लिहिलंय, काय आरोप आहे तुमच्यात अजून सुद्धा? काल त्यांनी तर भेट दिली तिथं जैन बोर्डिंग जागेवर. बघा, याच्यामध्ये जैन मंदिर जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत आपला लढा चालू राहणार आहे. आणि ते म्हणल्याप्रमाणे धंगेकर वेडा झाला तर नक्कीच वेडा झाला आहे. जोपर्यंत जैन धर्मियांचं मंदिर त्यांच्या ताब्यात मिळत नाही, बोर्डिंग मिळत नाही, तोपर्यंत हे वेडे पण जाणार नाही. मोहोळ जर माझे डॉक्टर असतील तर त्यांनी हा लवकर प्रकरण निकालात काढावं आणि मी त्यांचे मग आभार मानाल. पण तुम्ही पंतप्रधानांना पत्र लिहिले, काय लिहिले ते पत्रात आणि काय नक्की तुमची मागणी आहे त्या पत्राद्वारे? ह्याच्यामध्ये जैन धर्मियांची जागा कशाप्रमाणे तपशीलवार हे पत्र पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं मी की ही जैन धर्मियांची जागा मुरलीधर मोहोळ यांच्या मान्यतेने यांच्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत ह्या सगळ्या हस्तकांनी मिळून ही जागा हडपलेली ती परत मुक्त करा आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊन जर यांची चूक असेल तर त्यांचा राजीनामा घ्या. लवकरात लवकर तोडगा काढू असं देखील ते म्हणलेत. मात्र तुम्ही तुमच्या मागण्यांवर ह्याच्यावर म्हणजे ठाम आहात. बघा, हे सगळं फसवाफसवीचा धंदा आहे. 28 तारखेला हायकोर्टमध्ये हिअरिंग घ्यायची आणि 28 तारखेला हिअरिंगमध्ये जर कोर्टाने त्यांना इंजेक्शन दिलं, स्टे दिला, काय बोलले तर मग नंतर त्यांचं वाक्य असं असेल की ही न्यायप्रविष्ट बाब आहे, आता न्यायालयाने जो निर्णय देईन तो मला मान्य आहे आणि हे व्यवस्थित सोयीस्करपणे खायचा हा उद्योग आहे. तर ते 28 तारखेची वाट न बघता आजच निर्णय घेऊन टाका. तुम्ही आंदोलनाला बसणार आहात उद्यापासून? उद्या धरणाला बसणार आहे दिवसभर. उद्या बसून मी जैन मंदिरच्या बाहेर बसणार आहे. जिथं जैन बोर्डिंग आहे त्याच्या बाहेर बसणार आहे. त्यांच्या अंगणात जाणार नाही, काय नाही, रस्त्यावर जाणार. त्यांनाही माझ्यामुळे त्रास होता कामा नाही. राजकीय तिथं वळण लागून आहे, पण धंगेकर हा राजकीय फक्त माझ्यावर शिक्का आहे म्हणून, पण मी जैन धर्मांच्या बाजूने. मुरलीधर मोहोळ यांचे जे पुरावे होते ते संपले का अजून आहे काय? तुम्ही फक्त बघत राहणार. त्यांनी नाही म्हणायचं आणि मी हा म्हणायचं. मग मी बोललं की त्याच्यावर पेपर देणार. विशाल गोखले कालपर्यंत कोण होतं? माझा मित्र आहे, माझा मित्र आहे, माझा मी. मग 18 दिवसाच्या अगोदर बोलला असता तर हा विषय संपला असता ना. आता का बोलायची वेळ आली? हाच पुरावा आहे उत्तम की आता मी ह्यात मार्ग काढ. हा पुरावाच उत्तम झाला. एकनाथ शिंदे जे पुण्यात दौऱ्यावर येत आहेत त्यांना जाऊन भेटणार आहेत आणि सगळ्या जे काही त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि तक्रारी आहेत ते जाऊन त्यांच्याकडे पोच करणार आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे.